मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा आपुलाच तो रस्ता आदित्य सर तुम्ही नाही का आज काळा दोरा काळा दोरा अरुच्या गळ्यातले मंगळसूत्र मीच घातलंय. उरलो हरलो दुःख झाले सोबती आता आदित्य आणि पारूचा विवाह संपन्न झाला. तुझा या कुटुंबाशी, या घराशी आणि माझ्याशी काहीही संबंध नाही. थांबा मॅडम, दादा तुम्हाला आणि आदित्य सरांना आत येऊ द्यायचा नाही असं अहिल्या मॅडमने आदेश दिला. मॅडम तुमच्या कंपनीने हॉटेलमधल्या सगळ्या रूम्सची बुकिंग कॅन्सल केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला आता इथे राहता येणार नाही. तू काही काळजी करू नको. या हॉटेल रूम्स आपल्या कंपनीने कायमच्या बुक केलेल्या असतात, त्यामुळे इथे काही काळजी करण्यासारखं काही नाही. आदित्य सर कुठं गेलात तुम्ही? कुठं शोधू मी तुम्हाला? मला माहितीये पारू घरी तर नक्कीच जाणार नाही. मी माझ्या पारूला गमवून तर बसलो नाही ना. नाही 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 नाही, मी शोधन माझ्या पारूला. आधी मी तर सोडलं पाहिजे. आदित्य सर आदित्य सर पारू, इथून पुढे तुला कोणी हात लावला काय झालं? तुम्ही तर चला. त्याला आदित्य सर आई तुझ्या गचर नाही सोडायचं नाही. देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे. ऐका ना माझं, तुम्ही चला ना, ऐका ना प्लीज. पारू, आणि परत जर असं कोणी तुला त्रास दिला नाद संकार तू तर त्या नराधमांना अक्कल शिकवायची. कोणालाही घाबरायचं सर नाही, तुम्ही इथं- आदित्य सर आदित्य सर सर ऐका ना माझं प्लीज. चला ना इकडनं. पारू, जाऊ द्या ना तुम्ही. चला ना इकडनं प्लीज. ती कोणी तुला आदित्य सर परत जर का माझ्या बायकोला हात लावलास ना, हात तोडून टाके. ए मला हौस नाही हे करायची. देवी बोलली म्हणून हे सगळं करतोय. करेक्ट, तुझी आई बोलली. काय सोडा ते. आदित्य सर सावित्री माचीस दे. सावित्री माचीस दे. अहिल्या बाबा बाबा आईना अडवा ना प्लीज. बाबा बघा ना आई कशा वागतात. बाबा
आता अडवता नाही येणार तिला. आयुष्यात आपल्या सगळ्यात जवळच्या माणसांनी फसवलं ना की माणूस असा तुटून जातो ग. आणि अहिल्यासाठी तर आदित्य सर्वस्व होतं तिचं. पण आदित्य दादा तर त्यांच्या पोटचा मुलगा आहे ना, मग तरी एवढा तिरस्कार. बाबा बाबा प्लीज अडवा ना त्यांना, बघा ना त्या काय करताय. मी 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 बोलू का त्यांच्याशी? नाही नाही प्रिया, काही बोलू नकोस आता. तिच्या मनातला राग आणि खदखद वाहून जाऊ देत सगळे. एकदा का ते सगळं वाहून गेलं ना की शांत होईल ती. मगच तिच्याशी बोलण्यात काय अर्थ आहे. सावित्री, आदित्यच्या खोलीतून त्याच्या वस्तू घेऊन ये. ए सावित्री, काय बहिरी आहेस का? एक सासू मॉमने जी ऑर्डर दिली आहे ती ऐकू नाही आली तुला नीट? जा लवकर आणि सगळं सामान घेऊन ये.